महाराष्ट्र की महानगर पालिका चुनाव में भाजपा और महायुति को ऐतिहासिक सफलता मिली है। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने इसे जनता का अभिपूर्ण जनमत बताया और महाराष्ट्र की जनता व भाजपा कार्यकर्ताओं को जीत के लिए बधाई दी। मुंबईसह महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला आणि आमच्या महायुतीला जनतेने अभूतपूर्व असा कौल दिलेला आहे। मी असं म्हणेन की जो विकासाचा अजेंडा आम्ही चालवतो आहोत त्याला एक प्रकारे लोकांनी दिलेली पसंती आहे। देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांच्यावर दाखवलेला हा जनतेचा विश्वास आहे आणि मला असं वाटतं की निश्चितपणे एक अभूतपूर्व अशा प्रकारचं हे मॅन्डेट आहे जे कदाचित यापूर्वी कुठल्याच पक्षाला मिळालं नसेल असं मॅन्डेट हे आम्हाला या ठिकाणी मिळालंय। मी महाराष्ट्राच्या जनतेचे अतिशय मनापासून आभार मानतो। मी नागपूरमध्ये आहे, हे माझं मतदारसंघ आहे। याही ठिकाणी नागपूरमध्ये नागपूरच्या जनतेने अभूतपूर्व असा कौल आम्हाला दिलेला आहे, त्यामुळे नागपूरच्या जनतेचेही मनापासून आभार मानतो आणि एकच विश्वास मी देऊ इच्छितो की या अभूतपूर्व विजयानंतर आम्ही कुठेही त्या ठिकाणी अति आत्मविश्वासात जाणार नाही, कुठेही गर्वात जाणार नाही। तर आम्ही असं समजतो की ही जनतेने आमच्यावर टाकलेली जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी योग्य प्रकारे आम्हाला निभवायची आहे। त्या पुढच्या काळातही आम्ही चांगल्या पद्धतीनं कारभार चालवून पारदर्शी प्रामाणिकतेतून कारभार चालवून आम्ही हा प्रयत्न करू की या ठिकाणी हे जे काही मॅन्डेट आहे त्या मॅन्डेटला साजेसं आमचं काम असेल। महाराष्ट्रामध्ये ब्रँड जर म्हणाल तर एकच होता, तो म्हणजे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे। इतर कोणीही आपल्याला ब्रँड समजण्या हे अतिशय अयोग्य आहे, तशा पद्धतीने कोणीही समजू नये असं माझं मत आहे। मी असं म्हणेन की आमच्या विकासाच्या अजेंड्याला मुंबईकरांनी साथ दिलेली आहे। मला असं वाटतं की जिंकण्याचा आनंद आपण व्यक्त केला पाहिजे, पण कुठल्याही परिस्थितीत आपला आनंद हा कोणाला उन्माद वाटेल अशा प्रकारे आपण ते करू नये। मला वाटतं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ठाकरे आणि राणे हा एक इतिहास आहे, त्याच्यामुळे कधी कधी काही गोष्टी जेव्हा अभिव्यक्त होतात तर त्याला एक पार्श्वभूमी असते, ती पार्श्वभूमी त्याला आहे। पण मला असं वाटतं की विजयाचा उन्माद कोणीच करू नये। मी मगाशी देखील आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना आवाहन केलेलं आहे की इतका सुंदर विजय मिळालेला आहे याचा आनंद जरूर मनवा, पण त्याचा उन्माद करू नका। विजयाचं जे श्रेय आहे ते महाराष्ट्राच्या जनतेला आहे। विजयाचं श्रेय आमच्या सर्व कार्यकर्त्यांना आहे। आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमचे मुंबईचे अध्यक्ष अमित साटम, महाराष्ट्रामध्ये आमचे निवडणूक प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे, मुंबईमध्ये आमचे निवडणूक प्रमुख आशिष शेलार आणि यासोबत जे असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी या सगळ्यांचं हे श्रेय आहे। आणि विशेषतः मी असं म्हणेन की माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांच्यावर जनतेच्या असलेल्या विश्वासाचं हे श्रेय आहे आणि ज्या प्रकारे आमचं जे शीर्षस्थ नेतृत्व आहे त्या ठिकाणी मोदीजी असतील, अमितभाई असतील, आमचे अध्यक्ष नड्डाजी असतील किंवा कार्याध्यक्ष नितीन नवीनजी असतील, महाराष्ट्रामध्ये आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे आमचे नेते नितीनजी गडकरी असतील, या सगळ्या नेत्यांच्या आशीर्वादामुळे हे घडलं आहे।